नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा, मधुमेहापासून मुक्ती, अर्थातच ओबेसिटी, डायबिटीसवरती असणारे VFS थेरपीचे उपचार आणि चर्चा करण्यासाठी विक्रम फिटनेस स्टुडिओचे हेल्थ कोच असणारे विक्रम मेहेंदळे सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय विक्रम मेहेंदळे सरांची. नमस्कार सर. नमस्कार. विक्रम मेहेंदळे सरांविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की ते हेल्थ कोच आहेतच, पण विशेष करून वेट लॉस मधल्या ज्या नवीन उपचार पद्धती आहेत, जे नवीन फिटनेसचे मंत्र आहेत, ह्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. या फिटनेस थेरपीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या इन्स्पिरेशन त्यांच्या आई वृषाली मेहेंदळे आहेतच. त्यांच्या बरोबरीनेच त्यांनी अमेरिकन कोर्सेस सुद्धा केलेले आहेत. फिटनेसमध्ये कशा रीतीने वेट लॉस करता येईल, आपल्याला कशा रीतीने वजन कमी करता येईल, आणि विशेष करून मला सांगायचं वाटतं की आजपर्यंत त्यांनी 10,000हून अशा पद्धतीच्या रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. आणि यामध्ये वेट लॉस तर शक्य आहेच आपल्याला करता येणं, पण वजन कमी करण्याच्या बरोबरीने जे विविध आजार जे आपल्याला जडतात लठ्ठपणामुळे, ज्याच्यामध्ये डायबिटीस हा प्रमुख आजार आहे, त्याच अनुषंगाने हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, ब्लॉकेजेस, थायरॉइडची समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स हे आपल्याला दिसतं गेल्या काही वर्षात वाढलेलं. त्याच अनुषंगाने स्त्रियांमध्ये PCOD सारखी समस्या आहे, लठ्ठपणा आहेच, पोटाचा घेर वाढणं आहे, त्याच अनुषंगाने मानपाठ कंबरदुखी, स्लिप डिस्क सारखी समस्या, गुडघेदुखी, सांधेदुखी आहे. ह्या सर्व आजारांवरती सहजरित्या मात करता येणं शक्य आहे. गेल्या काही वर्षात फॅटी लिव्हरची समस्या आपल्याला खूप वाढलेली आढळते आणि त्यामुळे विविध आजार आपल्याला जडतात. अगदी केस गळण्यापासून ते अनिद्रा म्हणजे झोप न येणं किंवा असणाऱ्या लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्या, मानेवरती काळं होणं आहे, त्वचा सुरकुतलेली दिसणं, अशा ज्या विविध समस्या आहेत त्यांचं निराकरण आपल्याला आता एकत्रितपणे एका छताखाली विक्रम फिटनेस स्टुडिओमध्ये करता येणं शक्य आहे. विक्रम मेहेंदळे सरांच्या खास करून मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमामध्ये ह्याच अनुषंगाने विक्रम फिटनेस स्टुडिओमधल्या तज्ज्ञ डॉक्टरही सहभागी झालेले आहेत. त्यात डॉक्टर शलाका जोशी. तर मी आपली सर्वांना ओळख करून देऊ इच्छितो डॉक्टर शलाका जोशी मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर शलाका जोशींची ओळख करून देत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्या आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष करून ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणावरती असणाऱ्या आयुर्वेद उपचारांमध्ये त्यांनी मूलभूत संशोधन केलेलं आहे आणि सध्या त्या विक्रम फिटनेस स्टुडिओच्या पॅनल डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनही करणार आहेत. मला आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे जरूर टिपून घ्या. हे VFS थेरपीचे हेल्पलाईन नंबर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विक्रम फिटनेस स्टुडिओद्वारे विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी लठ्ठपणा आणि त्या अनुषंगाने विविध आजार असणाऱ्या रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला ऑनलाईन सल्ला आहे किंवा जो प्रोग्राम फिटनेसचा मिळणार आहे त्यामध्ये विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. नमस्कार, माझं नाव प्रितेश देशपांडे. मी 47 वर्षांचा आहे. मी धायरी सिंहगड रोड इथं राहतो. मी विक्रम्स फिटनेस स्टुडिओ यांचं मार्गदर्शन गेले ऑक्टोबरपासून घेतो आहे आणि आत्तापर्यंत माझं 34 किलो वजन कमी झालेलं आहे. आय एम व्हेरी थँकफुल टू विक्रम्स फिटनेस स्टुडिओ अँड देअर एंटायर स्टाफ. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा स्वागत आपलं. विक्रम सर, पहिला प्रश्न अर्थातच मला तुम्हाला आहे की VFS थेरपी ह्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे जाणून घेण्याची, तर ही नक्की काय आहे, काय सांगता येईल? आज आपण भारतामध्ये बघितलं तर आज ओबेसिटी म्हणजे वाढणाऱ्या वजनाचं लोकांमध्ये प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे. आणि कसं होतं की वाढणाऱ्या वजनाबरोबर तेवढा एकच प्रॉब्लेम नसतो. वाढणाऱ्या वजनाबरोबर आणखीन बाकीचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे ब्लड प्रेशर जास्त असणं असेल, त्यानंतर टाईप 2 डायबिटीस असेल, पोटाचा घेर वाढणं असेल, सांधेदुखी, गुडघेदुखी, त्याच्यानंतर आर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस असेल, बायकांमध्ये PCOD, PCOS ज्याच्यामुळे पुढे त्याचं रूपांतर इन्फर्टिलिटीमध्ये होतं. तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्या वाढत चालल्यात आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे वाढलेलं वजन. VFS थेरपीचे काही की पॉईंट्स सांगतो. आता एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की आपली जी माणसाची शारीरिक प्रकृती आहे तर त्याचे 3 मोठे पैलू असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण दिवसाभरात काय खातो, कधी खातो, म्हणजे आपला रोजचा आहार. नंबर 2 आपल्या शरीराला दिवसाभरात कुठल्या पद्धतीचा आणि कितपत व्यायाम मिळतो. आणि नंबर 3 म्हणजे आपली रात्रीची झोप. आणि VFS थेरपीमध्ये आहार, व्यायाम आणि रात्रीची झोप या तिन्ही गोष्टींवरती आपण काम करतो. आणि फक्त काम करतो म्हणजे ते सुद्धा एक्झॅक्टली आपण कसं करतो हे सांगतो. आपल्याकडे कुठलीही व्यक्ती जेव्हा VFS थेरपी घ्यायला येते तर त्या व्यक्तीचं एज, जेंडर, त्यानंतर त्या व्यक्तीचे मेडिकल प्रॉब्लेम्स, उंची, वजन
आणि त्या व्यक्तीचा गोल, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आधारित असा एक प्लॅन आपण त्यांच्याकरता बनवतो. ॲक्च्युली VFS थेरपी जी आहे तर त्याच्याकरता तुम्हाला आपल्या सेंटरला येणं गरजेचं नाही. एखादी व्यक्तीला VFS थेरपीची गरज असेल तर ती व्यक्ती जगातनं कुठेही त्याचा लाभ घेऊ शकते. ती प्रोसिजर जर का सांगायची झाली तर तुम्ही आपल्या सेंटरला फोन करा. फोन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आपली जी काय कन्सेप्ट आहे, त्यानंतर तुम्हाला काय काय करायला लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी कळतील. त्याच्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला ईमेलद्वारे फॉर्म्स मिळतील. ते फॉर्म्स भरून तुम्ही जेव्हा परत पाठवाल तेव्हा आम्हाला तुमची मेडिकल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आणि तुमचा गोल किंवा तुमच्या अडचणी ह्या सगळ्या कळतात. त्याच्यानंतर तुमचा माझ्याबरोबर एक व्हिडिओ कॉल होईल ज्याच्यावरती मी तुमचा आहार, व्यायाम, रात्रीची झोप ह्याला काहीतरी एक व्यवस्थित नियोजन लावून तुम्हाला एक प्लॅन तयार करून देईन. जो प्लॅन तुम्हाला ईमेलच्या द्वारे मिळेल आणि आपला प्लॅन हा इतका डिटेल्ड असतो की किती वाजता काय खायचं, किती खायचं, त्याच्यानंतर रात्री कधी झोपायचं, कधी उठायचं, व्यायाम कधी करायचा, तो काय करायचा, हे सगळी इन्फॉर्मेशन अगदी इथपर्यंत की कुठल्या भाज्या खायच्या, कुठल्या नाही, कुठली फळं खायची, कुठली नाही, इथपर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित एका फाईलच्या द्वारे तुमच्या ईमेलवरती मिळेल. ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचं असतं. फॉलो करता करता आपल्या एक्सपर्ट्सचा सल्ला हा तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतो, कारण का ऑनलाईन फॉलोअपची जी आपली सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जी आपली टीम आहे तर ती तुमच्या संपर्कामध्ये रोज राहते. आणि ह्याच्यातल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काही लोक जे असतात जे फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स असतात की महिन्यातले 15-20 दिवस ट्रॅव्हलिंगच त्यांचं असतं, तर अशाही लोकांना आपल्या VFS थेरपीचा लाभ घेता येतो. कारण का रिअल टाईम फॉलोअप ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला रोजच्या घडीला येणारे जे प्रॉब्लेम्स असतात की एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय खावं, काय नाही, काय अवॉइड करायचं, काय खायचं, शेड्यूल कसं मॅनेज करायचं, या बाबतीतला रोजचा सल्ला त्यांना मिळत असतो. आणि त्यामुळे आपल्या सेंटरला आलात तर उत्तम, पण नाही आलात तरी तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल तरी तुम्हाला तिकडनं आपल्या VFS थेरपीचा लाभ घेता येईल. आपल्याकडे जॉईन झाल्या तेव्हा मॅडमचं एज होतं 59 वर्ष. उंची होती 5'2", वजन होतं 74 किलो, जे निश्चितच 5'2" उंची करता जास्त होतं. त्यांना 36 युनिट इन्शुलिन चालू होतं. त्यांची HbA1c होती ती 8.2 आली होती आणि त्यांनी 3च महिने VFS उपचार घेतलेले आहेत. आज त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचे 14 युनिट इन्शुलिन कमी केलेलं आहे 3च महिन्यात. त्यांचं पहिल्यांदा HbA1c होतं 8.2. 3च महिन्यात त्यांचा इन्शुलिनचा 14 युनिटनी डोस कमी करून देखील त्यांचा HbA1c आज 7.1 ला आलेला आहे. आणि याच सगळ्याबरोबर 6.5 किलोनी त्यांचं वजन कमी झालं आहे. म्हणजे 74 किलो वजन होतं, आता 67-68 मध्ये त्यांचं वजन आहे. माझं थायरॉइडमुळे खूप हायपोथायरॉइडमुळे वजन खूप वाढलं होतं. त्यामुळे मग फिटनेस जॉईन करावा तर कुठला करावा, तर ते विक्रम फिटनेस असं खूप सारखं ऐकलं होतं म्हणून आले आणि सुरुवात केली चक्क. तर पहिल्या महिन्यातच 2 किलो वजन कमी झाल्यामुळे माझाही उत्साह खूप वाढला आणि घरी जाता जाता मला दम लागायचा, 2-3 ठिकाणी बसावं लागायचं, ते लागायला लागलं नाही. घरापर्यंत मी अगदी छान जायला लागले. जिना व्यवस्थित चढ आणि उतार काही कोणाची मदत न घेता करू लागले आणि वजन पहिल्या महिन्यातच 2 ते 2.5 किलो कमी झाल्यामुळे उत्साह खूप वाढला. पुढच्याच महिन्यात आणखी 2 ते 2.5 किलो कमी झालं. त्यांनी शुगर माझी छान अगदी मेंटेन झाली, कमी झाली. इन्शुलिनचा डोस कमी झाला, 2-3 पॉइंटनी डोस कमी झाला चक्क. आणि स्टॅमिना खूप वाढला माझा. त्याच अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना आज महाराष्ट्रातल्या सांगायचंय की पुण्यामध्ये विशेष करून 3 ठिकाणी शाखा आहेतच VFS थेरपीच्या. विशेष करून प्रभात रोडला 2 आहेत आणि कर्वे रोडला 1 आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं की आपल्याला ऑनलाईन सुद्धा ही VFS थेरपी घेता येणं शक्य आहे. त्यासाठी विशेष करून आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी लठ्ठ रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लठ्ठपणा, त्याच्या बरोबरीने असणारा मधुमेह किंवा डायबिटीस आणि त्याच अनुषंगाने हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज असणारे रुग्ण किंवा ब्लॉकेजेस असणारे रुग्ण, फॅटी लिव्हर, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड सारखी समस्या आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन फॅटी लिव्हर सारखी समस्या आहे आणि विशेष करून मानपाठ कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिकाचे रुग्ण आणि गुडघेदुखी म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस आणि त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, आपल्याला VFS थेरपीने ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे VFS थेरपीचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जे पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे त्याचा लाभ घेऊ शकता. नमस्कार, माझं नाव ओंकार काळे, मी हडपसरला राहिला आहे. मी VFS 1 वर्षापूर्वी जॉईन केलं. माझं वजन 118 किलो होतं. मी विक्रम फिटनेसमध्ये माझं वजन 40 किलो पर्यंत कमी केलं. 1 वर्षात मला चांगले रिझल्ट मिळाले. घरचा आहार
व चांगली झोप मला मिळाली. त्याबद्दल विक्रम सरांचे खूप खूप धन्यवाद. डॉक्टर शलाका जोशी मॅडम, अर्थातच आपण आता सरांकडनं ऐकलं की कशा रीतीने अतिशय सोप्या रीतीने हे असणारे एकंदरीतच VFS थेरपीद्वारे आपण वेट लॉस घडवून आणू शकतो, वजन कमी करू शकतो, पोटाचा घेर कमी करू शकतो आणि सुदृढ शरीर मिळवू शकतो. अर्थातच लठ्ठपणाच्या अनुषंगाने येणारे जे आजार आहेत विविध प्रकारचे, मधुमेह किंवा डायबिटीस हा प्रमुख आहेच, पण इतरही विविध आजार आहेत. हाय ब्लड प्रेशर आहे, PCOD सारखी समस्या आहे, वंध्यत्व, बऱ्याचदा इनफर्टिलिटीला खूप सामोरं जावं लागतं आणि वजन जर का अशा रीतीने सोप्या रीतीने कमी होणार असेल तर अनेकांना अपत्यप्राप्तीचा बाळ होण्याचा आनंदही मिळू शकतो. तर हा जो वेट लॉस प्रोग्राम आहे VFS थेरपीचा, हा कशा रीतीने हे आजार कमी होण्यासाठी मदत करतो? सध्या डायबेटीस, लठ्ठपणा, ओबेसिटी, हाय ब्लड प्रेशर या विषयांवर आणि ह्या आजारांविषयी खूप माहिती सगळीकडे सातत्याने दिली जात आहे. पण ते जेव्हा त्याच्या उंबरठ्यावर पेशंट उभा राहतो तेव्हा काय करायचं किंवा लवकरात लवकर रिव्हर्स कसं करता येईल ह्याचं सायंटिफिक नॉलेज किंवा शास्त्रीय ज्ञान फार कमी ठिकाणी दिलं जातं आणि त्यामुळे खूप चुकीच्या पद्धतीने वजन कमी केलं जातं आणि त्याच्यामुळे शरीराची खूप वेगवेगळ्या पद्धतीने हानी होते. तर मधुमेह म्हणजे आता एक आपण उदाहरण घेतलं मधुमेहाचं, तर मधुमेहाचं जे पूर्वरूप आहे त्याच्यामध्ये अंगाला खूप घाम येणं किंवा खूप थकवा येणं, वजन वाढलेलं दिसणं, खूप तहान लागणं, खूप भूक लागणं, सातत्याने खाल्लं जाणं, अशी वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. तर माझं सगळं प्रेक्षकांना असं निवेदन आहे किंवा आव्हान आहे की अशा वेळेलाच तुम्ही VFS थेरपीसारख्या उपचार केंद्राकडे वळलं पाहिजे की जेणेकरून तिथून आपण लवकरात लवकर डायबेटीस रिव्हर्सलची जर्नी सुरू करू शकतो आणि जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये याच्यामध्ये यश पण मिळू शकतो. मग त्याच्यासाठी आमच्याकडे डॉक्टरांची मदत असते, त्याच्यामध्ये आम्ही काही बेसिक तपासण्या करून घेतो रुग्णांच्या आणि त्याच्यामुळे एक वेगळी शास्त्रीय कॉन्सेप्ट आम्ही रुग्णांसाठी खास डिझाईन केलेली आहे की VFS आहारयुक्त औषध किंवा आहार हेच औषध हा एक दृष्टिकोन ठेवून औषधी आहार आम्ही कधी सांगतो किंवा आहारातनं काही औषधं सुचवतो की ज्याच्यामुळे त्यांच्या असलेल्या वेगवेगळ्या गोळ्या हळूहळू कमी होऊ शकतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीने वेट लॉस होऊ शकतो. आता डायबेटीसच्या बरोबरीनेच असलेलं दुसरं आहे ते कोलेस्ट्रॉल किंवा 2 भाग असतात, एक बाह्य जाडेपणा आणि इंटरनल फॅट्स ज्याला आपण म्हणतो. तर कधी कधी बाह्य जाडेपणा किंवा बाह्य लठ्ठपणा जितका वाईट आहे म्हणजे वेगवेगळ्या हालचालींवर मर्यादा येते किंवा दिसायला वाईट दिसतं, त्याच्यापेक्षा किंवा जास्त त्रासदायक हा इंटरनल फॅट्स असतात ज्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो. हे बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूने साठायला लागतं, रक्तवाहिन्यांचं नॅरोईंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका हा कितीतरी पटीने वाढतो. तर VFSचं वैशिष्ट्य हेच आहे की आम्ही बाह्य जाडेपणावर जितकं लक्ष देतो तितकंच या इंटरनल फॅट्स किंवा बॅड कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स लेवल्स ह्या ज्या रक्तामध्ये वाढून हृदयविकाराकडे वाटचाल होऊ शकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अनारोग्याकडे, त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो आणि ते पॅरामीटर्ससुद्धा लवकरात लवकर रुग्णांचे कमी होतात. तर ह्याच बरोबरीने स्त्रियांमधला वाढता लठ्ठपणा म्हणजे हा मेनार्कपासून सुरुवात होते, त्याच्या म्हणजे प्युबर्टी एजमध्ये, तसंच पुढे PCOD किंवा प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पण हा परत एकदा वाढतो. पेरीमेनोपॉझल एज किंवा मेनोपॉझल एज याच्या वेळेला पण हॉर्मोनल इम्बॅलन्स प्रचंड प्रमाणात होतो, त्यावेळेला एकदा वजन वाढ होताना दिसते. त्याचप्रमाणे थायरॉईडची समस्या आहे. या सर्व समस्यांचं निराकरण VFS थेरपीद्वारे निश्चितपणे होऊ शकतं. तसंच वजनवाढीचा मोठा दुष्परिणाम हा मसल्सवर आणि सांध्यांवर किंवा हाडांवरही होत असतो. त्यामुळे मणके विकार, मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, तसेच गुडघेदुखी ह्या सगळ्यावर खूप चांगल्या पद्धतीने सोल्युशन हे निश्चितपणे VFS थेरपीद्वारे निश्चित मिळू शकतं, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. नमस्कार मित्रांनो, माझे नाव संदीप खोंडे. मे 2025 पासून विक्रम फिटनेस स्टुडिओ यांचं मार्गदर्शन वजन कमी करण्यासाठी घेत आहे. अत्यंत सोप्या पद्धतीचे व्यायाम आणि घरच्या घरी करता येणारा आहार यांचा दोघांचा मेळ साधून मी 2.5 महिन्यामध्ये जवळपास 9 किलो वजन कमी केलेले आहे. मी विक्रम सर यांचे मार्गदर्शन आणि मृणाल मॅडम यांचा वेळोवेळी मिळणारा सपोर्ट या दोन्हीचाही आभारी आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वजनामुळे पडणारा ताण शरीरावरचा, ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखीसारखी समस्या आहे, गुडघेदुखीसारखी समस्या आहे, ह्या सर्व समस्यांचं निराकरण अतिशय सुरक्षित आरोग्यदायी पद्धतीने करता येणं शक्य आहे.
फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हे VFS थेरपीचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला विशेष सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने विविध केसेस विषयी आम्हाला जरूर आवर्जून ऐकायला आवडेल. काय सांगता येईल? सांगतो. एक कपल आलं होतं आपल्याकडे 2 वर्षापूर्वी. त्या कपलमध्ये त्या पुरुषाचं वजन होतं 110+ किलो आणि त्या स्त्रीचं वजन होतं 95 किलो आणि त्यांना मूल होण्याचा प्रॉब्लेम होता. त्यांचं माझ्या मते 2 वेळा त्यांची मिसकॅरेजेस झाली होती. प्री डायबेटिक पण होता त्यातले जे मिस्टर होते ते, आणि त्यांनी VFS उपचार घेतला. VFS उपचार घेतल्यानंतर 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या मिस्टरांचं वजन 18-19 किलोनी कमी झालं, मिसेसचं वजन 14 किलोनी कमी झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा प्रेग्नन्सीला ट्राय केला, ऑफकोर्स ह्याच्यामध्ये डॉक्टर्स त्यांचे इन्व्हॉल्ड होते आणि मग आज जर का आपण त्यांची परिस्थिती बघितली तर आज त्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांची प्रेग्नन्सी ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे चाललेली आहे. आणखीन एक केस होती मिस्टर जयेश यांची. त्यांचंही वजन भरपूर जास्त होतं, 105 किलो वजन होतं, वय 48 होतं आणि सर्वात महत्त्वाची या केसची गोष्ट म्हणजे जयेश सर हे दुबईचे रेसिडेंट आहेत आणि त्यांनी सगळी आपली थेरपी जी होती ती ऑनलाईन माध्यमातून घेतली आणि त्यांना आपल्याकडे जॉईन करून आज 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्यात आज त्यांचं 18 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे आपण 105 वरती त्यांचं वजन होतं, तर आज त्यांचं वजन 105 वरनं 87 किलोला आलेलं आहे. हॅलो, माझं नाव श्रद्धा कानेटकर. मी विक्रम फिटनेसमध्ये जानेवारी महिन्यापासून येते आणि 5 महिन्यामध्ये माझं 15 किलो वजन कमी झालंय. माझी शुगर प्री डायबेटिक दाखवत होती. प्री डायबेटिकचं लास्ट म्हणजे 6.2 दाखवत होती, पण आता ते 5.7 दाखवते. मला इथे येऊन वर्कआउट करून खूप फायदा झालेला आहे. थँक्यू. तसेच मला सर्व प्रेक्षकांना आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की विक्रम मेंदळे सर जे हेल्थ कोच आहेत त्यांचे रेडिओवरती सुद्धा कार्यक्रम होत असतात. विशेष करून पुणे विविध भारती आहे, त्याचप्रमाणे पुणे बिग FM आहे आणि मुंबई अस्मिता ह्या रेडिओच्या चॅनल्सवरती ते वारंवार आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. ह्या व्यतिरिक्त त्यांचं YouTube चॅनलही आहे जे आता नुकतंच सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्याहीवरती जाऊन आपल्याला ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणं शक्य आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवणं हे ध्येय ठेवून आज विक्रम मेंदळे सर सातत्याने कार्यरत आहेत आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा लठ्ठपणा किंवा त्या अनुषंगाने असणारा आजार असो निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, कार्यक्रमाच्या अनुषंगाने जातात आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? हृदयरोग म्हणा, डायबेटीस म्हणा, ब्लड प्रेशर किंवा गुडघेदुखी हे कोणतेही आजार अचानक गंभीर स्वरूप धारण करत नाहीत. प्रत्येक आजारामध्ये स्टेप्स असतात. तर पूर्वरूपामध्ये जेव्हा असतं म्हणजे काही अलार्मिंग साईन्स शरीर आपल्याला देत असतं, त्याच वेळेला जर जागरूक झालेत, VFS थेरपीचे उपचार जर त्याच वेळेला तुम्ही घेतलेत तर कदाचित डायबिटीसच्या गोळ्या तुम्हाला आयुष्यात कधीही लागणार नाहीत, ब्लड प्रेशरचा त्रासही होणार नाही. समजा तुम्ही दुसऱ्या फेजमध्ये असाल आजाराच्या, किंवा डायबिटीस सुरू झालेला आहे, ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झालेला आहे, गुडघेदुखी सुरू झालेली आहे, तर अशाही वेळेला तुम्ही VFS थेरपीला भेट दिलीत आणि तुम्ही व्यवस्थित ते जर उपचार घेतलेत तर ह्या सगळ्या आजारातून तुम्ही पूर्णपणे मुक्त होऊ शकता, याची मला खात्री आहे. सर्व प्रेक्षकांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचे की पुढील 1 महिन्यासाठी विशेष करून शिबिर असणारे लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आपण संपर्कासाठी VFS थेरपीचे हेल्पलाईन नंबर बघत आहात. तर या शिबिरांतर्गत आपल्याला विशेष सवलत असणार आहे. लठ्ठपणा आणि त्या अनुषंगाने येणारे विविध आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज आहेच, पण त्याच अनुषंगाने हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडची समस्या आहे, ज्यांना गोळ्या खाव्या लागतात, किंवा PCOD सारखी समस्या आहे, वंध्यत्व इन्फर्टिलिटी आहे, विशेष करून जे मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स म्हणजे मणक्यांचे विकार आहेत, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस, सायटिका सारखे आजार म्हणजे मानपाट कंबरदुखी सारखी समस्या आहे, किंवा सांधेदुखी ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच पण फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, खुब्याची सांधेदुखी आहे. तर असे विविध असणारे खास करून सांधेदुखीचे किंवा मानपाट कंबरदुखीचे आजार ह्यावरती आपल्याला आता सहजरित्या मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण जर स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते VFS थेरपीचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि आपल्याला ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षक, सर्व रुग्ण ह्या VFS थेरपीचा लाभ घेऊ शकणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. विक्रम मेंदळे सर आणि डॉक्टर शलाका जोशी मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.